आपण पाहतोय ठोकरवाडी विरुद्ध आवळखेड या ठिकाणी पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय। पहिला चेंडू गुलाबी या गोलंदाजाचा निर्धार चेंडू होतोय। विवेक या फलंदाजाला काही समजला नाही। या सुरुवात चांगली आहे यावेळेस ठोकरवाडी या संघाच्या पहिल्या ओव्हरमध्ये गुलाबी या गोलंदाजाचा। दोन्ही संघासाठी खूप महत्त्वाचा हा सामना। षटकातील दुसरा चेंडू सामना करेल विवेक। यावेळेस मात्र ऑफसाईडच्या दिशेने दिशा दाखवून दिले दूरवरती क्षेत्ररक्षक दोन क्षेत्ररक्षक यावेळेस मात्र चेंडू मागे चेंडू मात्र थांबत नाही। या चेंडू निघून जाईल सीमा पार चौकार। 4 धावा येतील। या 4 धावांनी मात्र संघाचं खातं ओपन होत आहे। रवण 11 आवळखेड या संघाचा षटकातील पुढील चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका फसला जेल उडाला आहे सर्कलच्या आतमध्ये। यावेळेस मात्र थोडंसं दूरवरती क्षेत्ररक्षक राहिला आहे। जेल मात्र सुटतोय। 1 धावाने किस मिळते। 1 धावाने मात्र संघाचा दाबालक पुढे सरकेल 5च्या आकड्यावरती। तर मात्र स्ट्राईकवरती आपण पाहू शकाल श्याम षटकार चौकार मारण्यात माहीर आहे। श्याम हा फलंदाज परंतु यावेळेस समोर गोलंदाज गुलाब सध्याच्या गुलाब या गोलंदाजाने 3 चेंडूपैकी गेले 5 धावा खर्च केले। अजून 3 चेंडू सलग। या 3 चेंडूवरती विवेक आणि श्याम किती धावा जोडू शकतील या पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय क्वालिफायचा सामना। षटकातील पुढील चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने फटका सजवलाय क्षेत्ररक्षक आहे। चेंडू आडला जातोय। 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु थ्रो चांगला येईल। 1 धाव समाधान मानावं लागेल। या 1 धावाने मात्र संघाचा दाबालक पुढे सरकतो 6 आकड्यावरती। अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक। गुलाब या गोलंदाजाचा सामना करेल विवेक। विवेक देखील मोठे फटके खेळण्यात माहीर आहे परंतु यावेळेस समजदारीची फटकेबाजी करताना आपण पाहतोय रावण 11 आवळखेड या संघाकडून विवेक या फलंदाजाचे पुन्हा एकदा उडवला। यावेळेस मात्र दिशा दाखवले चेंडू मात्र निघून जाईल बाय फायर षटकार 6 धावा येतील। यावेळेस मात्र विवेकच्या बॅटमधून या षटकाराने संघाचे दाबालक मात्र 12 आकड्यावरती। नक्कीच समजदारीची फटकेबाजी करत होता। प्रत्येक बॉलवरती मात्र क्रिकेटिंग शॉट खेळत होता। यावेळेस मात्र आसमानी फटका खेळलाय फलंदाजांना षटकार मिळवलाय। पुन्हा एकदा शेवटचे चेंडू गुलाबी गोलंदाजा पुन्हा एकदा हलकाचा कट करण्याचा प्रयास पण तो पंच दर्शवताय वाईट चेंडू खराब चेंडू आणि यावेळेस मात्र पंच दर्शवताय विकेट। अंतिम राहील याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे आणि यावेळेस मात्र पंचाने घोषित केलाय विकेट। पहिला झटका लागतोय रावण 11 आवळखेड या संघाला। विवेकच्या स्वरूपात चांगली फटकेबाजी करत होता परंतु यावेळेस नाखुश असेल विवेक हा फलंदाज कारण क्वालिफायचा सामना होता आणि या सामन्यामध्ये खास योगदान देऊ शकला नाही या विवेक। रवी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय प्रकाश। प्रकाशचा पहिला चेंडू सामना करेल श्याम।
आपल्याकडे चेंडू पुन्हा एकदा हलकेची लिडिंग पाठीमागे यावेळेस मात्र फील केला जातोय. पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण करून दिली होती परंतु कीपर पासून खूप दूरवरती चेंडू सुरुवात चांगल्या प्रकारच्या गोलंदाजाची. दुसऱ्या ओव्हरमधील षटकातील पुढील चेंडू यावेळेस मात्र पंचांचा समांतर धाव येईल मात्र अवांतर वाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते. या एक धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे सरकेल 13 आकड्यावरती. षटकातील अजूनही प्रकाश गोलंदाजाचा 5 चेंडू शिल्लक. पहिल्या चेंडूवरती निर्धार चेंडू आला होता परंतु यावेळेस वाईट घोषित केले पंचांना. यावेळेस मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका सजवला क्षेत्ररक्षक विलास. यावेळेस मात्र नजराटी दुर्घटना घटी. यावेळेस मात्र विलास यांच्याकडून चांगले क्षेत्ररक्षक आहे परंतु चूक पाहायला मिळाले विलास यांच्याकडून आणि चांगले क्षेत्ररक्षकाकडून देखील चूक होताना आपण पाहतोय. यावेळेस मात्र विलासकडून देखील चूक होताना पाहिले. यावेळेस मात्र नशिबाचा चौकार मिळतोय रावण 11 आवळखेड या संघाला. या चौकाराने मात्र संघाचा धावफलक पुढे सर केला 1 गडी बाद 17. गोलंदाजा पुढील चेंडू पुन्हा एकदा उंचार मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंच दर्शवतोय वाईट चेंडू खराब चेंडू होतोय. अवांतर धाव मिळते. या एक धावेने मात्र संघाचा धावफलक आपण बघू शकाल परंतु तोपर्यंत ताडांबळकडे निर्णय दिलाय लगेच धाव काय ऍड केली जाणार नाही. या वाईडच घोषित केलं जाईल. नक्कीच यावेळेस चेंडू पडल्यानंतर दगडावरतून स्ट्रॅबल होतोय त्यामुळे यावेळेस पंच तडांबळ देखील वाईट घोषित करतील. आपण तर एक धाव मिळेल. एक धावेने मात्र संघाचा धावफलक 18 आकड्यावरती. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा प्रकाश गोलंदाजाचा सामना करेल श्याम. यावेळेस मात्र पुन्हा एकदा वनाने फटका खेळायचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. लेग बायच्या स्वरूपात पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न होता. धाव काही घेतली गेली नाही. निर्धार चेंडू होतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती मात्र 18. पॉवर प्ले समाप्त होतोय. अजूनही दुसऱ्या ओव्हरमधील प्रकाश गोलंदाजाचा 3 चेंडू शिल्लक. दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू असेल. प्रकाश गोलंदाजाचा सामना करतोय श्याम. यावेळेस मात्र ऑफसाईडच्या दिशेने फटका. पुन्हा एकदा गॅप शोधलाय क्षेत्ररक्षक दूरवरती. यावेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर चेंडूची गती मात्र कमी झाली. पुन्हा 2 धावा मिळतील. या 2 धावांनी मात्र संघाचे धावफलक आपण पाहू शकाल 20 आकड्यावरती. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. दुसऱ्या ओव्हरमधील प्रकाश गोलंदाजाचा एकडताना चांगले गोलंदाजी हाताळतोय. अजूनही प्रकाश गोलंदाज 4 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केले. एक मात्र मोठा फटका आपण पाहतोय चौकार. त्यानंतर चांगलं कमबॅक आपण पाहतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा थाटांपटकरे निर्णय दिलाय. पुन्हा एकदा वाईटचा चेंडू चेक केला जाईल परंतु यावेळेस बघूया थाटांपट काय डिसिजन देतोय. निर्धार चेंडू दिला जाईल. यावेळेस डॉट चेंडू येतोय. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. याच मध्ये गतीमध्ये परिवर्तन. स्लो डिलिव्हरी जोरदार फटका. चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू मात्र निघून जाईल. हवाई फायर षटकार. संघाची धावफलक आपण पाहू शकाल 2 षटकाच्या समाप्तीनंतर रावण 11 आवळखेड या संघाची 26 धावा.
तिसरं षटक हाताळीसाठी गोलंदाजी मार्गावर सज्ज होतो विलास. यावेळेस मात्र हलका चकड करण्याचा प्रयत्न होता आणि परंतु यावेळेस निर्धार चेंडू होतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती मात्र 26. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा घेऊन जाईल विलास. डावखुरी हाताचा गोलंदाज, समोर फलंदाज रवी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हलकाचा कट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा फलंदाज मात्र बीट होतोय. बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू आपण पाहतोय विलास या गोलंदाजाचा. सुंदर गोलंदाजी यावेळेस टोकरवाडी या संघाकडून. तिसरं षटक हाताळतोय विलास. 2 चेंडू फिकी केले, अजूनही एकही धाव खर्च केले नाही. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती मात्र 26. यावेळेला मात्र धाव येण्यास रोखून ठेवलाय विलास या गोलंदाजांना. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा घेऊन जाईल. तिसरा चेंडू असेल, सामना करेल रवी. मात्र फटका सजवलाय लॉंग ऑफच्या दिशेने. चेंडू मात्र फरार होईल. 1 बाउंस सीमा पार चौकार. या 4 धाबे येतील. या 4 धाब्याने मात्र संघाच्या धाबाला आपण पाहू शकाल. रावण 11 आवळखेडी या संघाचे 30 धावा. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील. विलासच्या गोलंदाजाचा चांगली गोलंदाजी करत होता. यावेळेस मात्र गॅप शोधलाय फलंदाजांना, चौकार मिळवलाय तिसऱ्या चेंडूवरती. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील विलासच्या गोलंदाजा. समोर फलंदाज आपण पाहू शकाल रवी. रवी हा फलंदाज 3 चेंडूचा सामना केलाय, 4 धावा वैयक्तिक मिळवलाय. त्याच्या सोबत मात्र सलामीचा फलंदाज आहे अजूनही मैदानाच्या आतमध्ये श्याम. 7 चेंडूचा सामना करून 13 धावांवरती खेळतोय. आणि या 2.3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मिळवली ती 30. कमिटीच्या मेंबरने लवकरात लवकर चेंडू आणून द्यायचा आहे. बघूया विलास मात्र अजूनही 3 चेंडू कशा प्रकारे फेकी करेल. तिसरा चेंडू मात्र मागडा ठरलाय, चौकार आलाय. अजूनही पुढील चेंडू घेऊन जाईल विलास. सामना करेल रवी. पुढील चेंडू विलासचा. यावेळेस मात्र गोलीगत फटका फसलाय. यावेळेस मात्र उंची गाठली, अंतर मात्र कमी. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, फलंदाज मात्र बाद होतोय रवी. दुसरा झटका लागेल रावण 11 आवळखेडी या संघाला. धावसंख्या स्थिर आहे रावण 11 आवळखेडी या संघाची. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती मात्र 30. 2 गडी बाद. अजूनही सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये श्याम. तर मात्र श्याम आणि बाळू या दोन्ही फलंदाजाला कुठेतरी एक साझेदारी करण्याची गरज. विलास या गोलंदाजांना मात्र मोठा विकेट मिळवून दिले आपल्या संघासाठी रवीचा. यावेळेस बघूया पुढील बॉल असेल विलास या गोलंदाजा. सामना करेल बाळू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. मोठा फटका खेळण्याचा नादात होता बाळू हा फलंदाज, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. या निर्धार चेंडू होतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती मात्र 30. अजूनही तिसऱ्या ओव्हरमधील शेवटचा चेंडू. सुंदर गोलंदाजी ठोकरवाडी या संघाकडून. तिसरा षटक हाताळतोय विलास. 5 चेंडूमध्ये मात्र 4 धावा खर्च केलाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा खोदून काढलाय. समोरच्या दिशेने फटका क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस मात्र चेंडू आडला जातोय. एकदा पुन्हा दुसऱ्या धावायचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा नक्की सक्सेसफुल ठरतील. या 2 धावांना मात्र 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकाल 32 धावा जोडले गेले. अजूनही 12 चेंडू शिल्लक. या 12 चेंडूवरती रावण 11 आवळखेडा आज संघ किती धावा मिळवू शकतोय. सध्याच्या घडीला पाहिलं गेलो तर 3 ओव्हरमध्ये मात्र 10.5 रन रेटने धावा मिळवले. अर्थात पाहिलं गेलं 32 धावा जोडले गेले. अजूनही बघूया
12 चेंडू शिल्लक आहे अजूनही समोर. गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल टोकरवाडी या संघाकडून. गुलाब गुलाब पहिले चेंडू असेल चौथ्या ओव्हरमधील. आपल्याकडे चेंडू यावेळेस मात्र जोरदार फटका लेग फायरच्या दिशेने चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू मात्र निघून जाईल बाई फायर षटकार. 6 धाबे येतील यावेळेस श्यामच्या बॅटमधून. या 6 धाब्याने मात्र संघाच्या धाबलक आपण पाहू शकाल 38 आकड्यावरती. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा घेऊन जाईल. दुसरा चेंडू असेल सामना करतोय श्याम. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पोलटो चेंडू फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाला मस्त दस्तक देऊन मात्र चेंडू मात्र सीमा पार होतोय. षटकार मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार श्यामच्या बॅटमधून. या षटकारीने मात्र संघाचे दाबलक पुढे सर केला. दाबलक आपण पाहू शकाल 44 आकड्यावरती. तर मात्र वेगाने धावा मिळत आहे यावेळेस रावण 11 आवळखेड या संघाला. मागडे षटक ठरतोय गुलाब या गोलंदाज. पहिलं षटक चांगल्या रीतीने हाताळवलं होतं. यावेळेस मात्र मागडं ठरलंय 2 चेंडूवरती 2 षटकार. पुन्हा एकदा यावेळेस खोलल्या टप्प्याचे चेंडू खोदून काढलाय. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि यावेळेस मात्र नक्कीच 2 धावा मिळतील. चांगले रन भेटून म्हणावं लागेल दोन्ही फलंदाजाकडून. या 2 धावांनी मात्र संघाचे दाबलक आपण पाहू शकाल रावण 11 आवळखेड या संघाची 46 धावा. षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक. गुलाबी गोलंदाजा थोडंसं मागडे षटक. सध्याच्या घडीला 14 धावा खर्च केल्या या ओव्हरमध्ये. अजूनही 3 चेंडू शिल्लक. समोर फलंदाज श्याम. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा घेऊन जाईल गुलाब. यावेळेस मात्र अलकाचा कट करण्याचा प्रयत्न होता. अलकाची लिडिंग लागली होती परंतु यावेळेस चेंडूने मात्र टप्प घेऊन किफरच्या हातामध्ये यावेळेस चेंडू जाऊन थांबलाय. यावेळेस मात्र निर्धार चेंडू होतोय. अजूनही षटकातील मात्र 2 चेंडू शिल्लक. गुलाबी गोलंदाजा थोडंसं मागडे षटक. या 2 चेंडू होते. अजूनही श्यामा फलंदाज मोठे फटके खेळू शकेल का बघूया. गुलाबचा पुढील चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका बसलाय दूरवरती क्षेत्ररक्षक. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक दूरवरतून धावून येतोय. 1 बाउन्स यावेळेस मात्र फील्ड केला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यावेळेस थ्रो चांगला येईल. 2च धावे येतील. या 2 धावेने मात्र संघाचा दाबलक पुढे सर केला 48 आकड्यावरती. षटकातील शेवटचे चेंडू असेल गुलाबी गोलंदाजाचा 4थ्या ओव्हरमधील. सामना करतोय श्याम. 12 चेंडूचा सामना केला. 29 धावा वैयक्तिक मिळवल्या या श्याम या फलंदाजांना. बघूया षटकातील शेवटचे चेंडू. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न. कीपर बीट झाला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक देखील बीट होतोय. चेंडू मात्र निघून जाईल. सीमा पार चौकार. 22च्या स्वरूपात पुन्हा एकदा चौकार मिळतोय. रावणील बॅटकट आहे का? यस. पंच बॅटर म्हणतोय बॅटकट. यस बॅटकट. चौकार मिळेल यावेळेस श्याम या फलंदाजाला. या चौकारीने मात्र संघाचं दाबलक पुढे सर केला. नक्कीच बॅटच्या आतल्या बाजूने यावेळेस चेंडू कट होऊन मागच्या दिशेने चेंडू निघून गेलाय. चौकार मिळतोय.
52 धावा आपण पाहतोय या 4 ओव्हरमध्ये. शेवटच्या ओव्हर. संदीप पहिलाच बॉल स्लो डिलिव्हरी निर्धार चेंडू होतोय. मात्र बाळू या फलंदाजाला कुठेतरी श्याम या फलंदाजाला स्ट्राईक देण्याची गरज आहे. पहिला चेंडू फेकी केला संदीप या गोलंदाजांना. निर्धार चेंडू होतोय. षटकातील अजूनही 5 चेंडू शिल्लक असतील. संघाची 10 फलक 52 या आकड्यावरती. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू होतोय परंतु यावेळेस पंच दर्शवतोय वाईट चेंडू खराब चेंडू. अवंतर धाव मिळेल. या अवंतर धावेने मात्र संघाचं धावफलक पुढे सर केलं. धावफलक आपण पाहू शकाल. यस यावेळेस बघूया वाईटचा रिव्ह्यू मात्र यावेळेस चेक केला जातोय. शेवटचा रिव्ह्यू असेल ठोकरवाडी या संघाचं. बघूया सक्सेसफुल ठरलं तर नक्कीच अजूनही एक रिव्ह्यू असेल आणि जर नाकाम ठरले तर रिव्ह्यू गमावं लागेल ठोकरवाडी या संघाला. निर्धार चेंडू होतोय. बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू. या षटकातील पुढील चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा लेगच्या स्वरूपात आणि यावेळेस मात्र डायरेक्ट थ्रो करण्याची गरज होती परंतु यावेळेस थोडंसं स्लो थ्रो केल्या कारणानं एक धाव नक्कीच मिळेल. या एक धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे सर केला. रावण 11 आवडखेडे या संघाच्या 53 धावा. तर मात्र 3 चेंडू समोर शिल्लक. सामना करेल श्याम. बघूया श्याम फलंदाज या 3 चेंडूवरती किती धावा मिळवू शकेल. यावेळेस मात्र वाईट घोषित केलंय. दिशा भटकतोय गोलंदाज. खराब चेंडू येईल. अवंतर धाव मिळते. संघाची धावफलक 54 या आकड्यावरती. अजूनही 3 चेंडू शिल्लक. शेवटच्या ओव्हरमधील संदीप या गोलंदाजाचा सुरुवात चांगल्या या ओव्हरमध्ये. एक मात्र वाईटच्या स्वरूपात धाव आणि एक सिंगल असे धावा म्हणजे 2च धावा खर्च केला या ओव्हरमध्ये 3 चेंडूवरती. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न. ग्राउंड फटका आपण पाहतोय समोरच्या दिशेने. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2-2 क्षेत्ररक्षक. यावेळेस मात्र चेंडू आडला जातोय. थ्रो देखील चांगला येतोय. 2 धावा मिळतील. या 2 धावाने मात्र संघाचा धावफलक पुढे सर केला. धावफलक आपण पाहू शकाल 56 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक. संदीपचं मात्र चांगलं षटक आपण पाहतोय. 4च धावा खर्च केले. 4 चेंडू फिकी करून अजूनही 2 चेंडू शिल्लक. सामना करतोय श्याम. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता श्याम या फलंदाज परंतु बॅटवर नि बॉलचा काही संपर्क नाही. या निर्धार चेंडू येईल. सुरेख गोलंदाजी यावेळेस. सुंदर गोलंदाजी संदीप या गोलंदाजी. तर मात्र शेवटचे चेंडू शिल्लक असेल. शेवटच्या ओव्हरमधील मात्र 4 धावा खर्च केले या 5 चेंडूवरती. या शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका खेळू शकेल का श्यामा फलंदाज. आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा ग्राउंड फटका आपण पाहतोय. समोरच्या दिशेने एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थोडंसं मिसफिल्डिंग आणि 2 धावा मिळत आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का आणि यावेळेस मात्र नक्कीच तिसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु यावेळेस धाबा देईल फलंदाज. 2 धावे येतील. या 2 धावांना मात्र संघाचा धावफलक आपण पाहू शकाल. रावण 11 आवडखेडे या संघाचा 58 59 धावांचं आव्हान असेल सायस्पोर्ट ठोकरवाडी या संघासमोर. बघूया सायस्पोर्ट ठोकरवाडी या संघ 30 चेंडूमध्ये 59 धावा कशा प्रकारे चेस करताना आपण पाहू शकाल. ठोकरवाडी हा संघ देखील तगडा संघ आहे. दोन्ही सामन्यामध्ये चांगल्या धावा मिळवल्या आहे. ठोकरवाडी या संघाने पहिल्या या सामन्यामध्ये 107 धावा मिळवले होते. या दुसऱ्या सामन्यामध्ये 100 धावा मिळवले होते. यावेळेस मात्र चेस करण्यासाठी दिलाय आव्हान आवळखेड या संघानं ठोकरवाडी या संघाला. बघूया समोर 30 चेंडू 59 धावा. दोन्ही संघासाठी खूप महत्त्वाचा आज सामना आहे. क्वालिफायचा सामना आपण पाहतोय आजच्या दिवसातला. जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र ठरेल.
चला टोकरवाडी या संघाचे 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे आहे. पहिल्या डावामध्ये रावण 11 अवळखेड या संघाने 30 चेंडूचा सामना करून 58 धावा मिळवले. 59 धावांचं आव्हान ठेवलं गेलं आहे. आपण पाहतोय क्वालिफायचा सामना दोन्ही संघासाठी खूप महत्त्वाचा हा सामना. जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र ठरेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. टोकरवाडी या संघाची संदीप आणि प्रकाश दोन्ही विस्फोटक फलंदाज आहे. यावेळेस मात्र अवळखेड या संघाच्या गोलंदाजाला कुठेतरी चांगलंच कमबॅक करावं लागेल. जर हे 2 फलंदाज मात्र टिकून राहिले तर नक्कीच हा सामना घेऊन जाऊ शकतील टोकरवाडी हा संघ. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय रवी. बघूया सामन्याला सुरुवात. पहिल्या षटक घेऊन येतोय रवी. षटकातील पहिला चेंडू असेल. सामना करेल संदीप. आपल्याकडे चेंडू यावेळेस मात्र जोरदार फटका फाईन लेगच्या दिशेने दूरवरती क्षेत्ररक्षक. चेंडू मात्र होईल फरार. सीमा पार चौकार. या 4 धावेने मात्र श्रीगणेश होतोय टोकरवाडी या संघाचा. रवी या गोलंदाजाला कुठेतरी कमबॅक करावं लागेल. बागडे षटक येऊ शकतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र जोरदार प्रहार. चौकार येतोय. विस्फोटक फलंदाज आहे संदीप आणि प्रकाश. षटकातील अजूनही 5 चेंडू शिल्लक. पुढील चेंडू पुन्हा एकदा घेऊन जाईल रवी. पुन्हा एकदा आपटाकड चेंडू. पुन्हा एकदा दिशा दाखवले लेग फायच्या दिशेने. चेंडू मागे क्षेत्ररक्षक. चेंडू मात्र थांबत नाही. चेंडू मात्र निघून जाईल. सीमा पार चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार आपण पाहतोय संदीपच्या बॅटमधून. या चौकाराने मात्र संघाचे दाबाला आपण पाहू शकाल. साईज फोटो करवाडी या संघाची 8 धावा. खराब गोलंदाजी यावेळेस रवी या गोलंदाजी मागडे षटक ठरतोय. 2 चेंडूवरती 2 चौकार. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस मात्र आपल्याकडे चेंडू पुन्हा एकदा जोरदार फटका. पॉवरफुल फटका. चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू मात्र निघून जाईल. अवई फायर. षटकार येतोय संदीपच्या बॅट मधून. मी म्हटलं होतं विस्फोटक फलंदाज आहे संदीपा. आणि नक्कीच चांगलेच आक्रमण चढवताना आपण पाहतोय रवी या गोलंदाजावरती. 3 चेंडूवरती 3 मोठे फटके.
2 चौकार आणि 1 षटकार. संघाची धावफलक 14 या आकड्यावरती. कमिटीच्या मेंबरने ग्राउंडचा ताबा पकडायचा आहे. लवकरात लवकर चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकून द्यायचा आहे. मागडे षटक. रवी या गोलंदाजा कुठेतरी यावेळेस जोडी तोडावा लागेल, धावा रोखावा लागतील, कारण यावेळेस समोर आव्हान आहे 59 आणि टोकरवाडी या संघाने 2 सामन्यामध्ये मात्र 100च्या वरती आव्हान दिलेलं आहे समोरच्या संघाला. परंतु यावेळेस चेंज करताना आपण पाहतो टोकरवाडी या संघ. पुन्हा एकदा आपटाकड चेंडू, पुन्हा एकदा फटका फसलाय, परंतु शतरक्षक नाही. या चेंडू मात्र पुन्हा एकदा निघून जाईल. सीमा पार षटकार. खूप महागडे षटक. यावेळेस मात्र रवी या गोलंदाजी आपटाकर गोलंदाजी आणि तितके चांगल्याची फटकेबाजी आपण पाहतोय टोकरवाडी या संघाकडून. संदीप या गोलंदाजी. यावेळेस मात्र रवी या गोलंदाजाला कुठेतरी यार्कर डिलिव्हरी करण्याची गरज आहे. 4 चेंडू आपटाकर चेंडू फेकी केले आणि 4ही चेंडूवरती मात्र 4 मोठे फटके, 2 षटकार आणि 2 चौकार. संघाची धावफलक 20 आकड्यावरती. परंतु यावेळेस बघूया कर्णधाराने गोलंदाजाला मात्र थोडंसं कानमंत्र दिलंय. पुढील चेंडू कशा प्रकारे असेल. रवी या गोलंदाजा सामने करतोय संदीप. पुढील बॉल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट. यावेळेस मात्र थर्ड मॅनच्या दिशेने हलका चकट करून दिलाय चेंडू. चेंडू मात्र गतीने यावेळेस मात्र चेंडू रोखला गेलाय. पुन्हा 2 धावा. यावेळेस मात्र थोडंसं चुकीचा थ्रो आलं होतं, परंतु 2 धावा येतील. या 2 धावाने मात्र संघाचा धावफलक 22 आकड्यावरती. मागडे षटक ठरतोय, ठरलं गेलंय. अजूनही 1 चेंडू शिल्लक पहिल्या ओव्हरमधील. पुढील बॉल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आपटाकर चेंडू, पुन्हा एकदा पंच दर्शवतोय. वाईट चेंडू, खराब चेंडू होतोय. आव्हान तर एकदा मिळेल वाईटच्या स्वरूपात. 1 धावाने मात्र संघाचा धावफलक पुढे सरकेल 23 आकड्यावरती. शेवटचा बॉल. सामना करतोय संदीप. यावेळेस मात्र उडवलाय समोरच्या दिशेने. पुन्हा एकदा सर्कलच्या आतमध्ये. यावेळेस मात्र पुन्हा एकदा नजराटी, दुर्घटना घडली. मिस फिल्डिंग आपण पाहतोय मच्छिंद्र यांच्याकडून. चौकार मिळतोय टोकरवाडी या संघाला. या चौकाराने मात्र संघाचा धावफलक 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोकरवाडी या संघाने धावसंख्या मिळवली ती बिनगडीबाज 27. खूप महागडे षटक. यावेळेस मात्र अडवण्यासारखा चेंडू होता, परंतु मच्छिंद्र मात्र चेंडू अडवू शकला नाही. या चौकार मिळतोय टोकरवाडी या संघाला. खूप महागडे षटक. रवी या गोलंदाजा त्यामध्ये यावेळेस गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय विवेक. संघासाठी दुसरा आणि वैयक्तिक पहिला. तर विवेक या गोलंदाजाला मात्र कुठेतरी कमबॅक करावं लागेल. विकेट मिळवावं लागतील, धाबा देखील रोखावं लागतील. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हलकाचा कट आडव्या बॅटने खेळून काढले फाईन लेगच्या दिशेने. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू आडला जातोय. 2 धावा. किती धावा घेतल्या? 2च धावा येतील. या 2 धावांना मात्र संघाच्या धावफलक आपण पाहू शकाल. साई स्पोर्ट टोकरवाडी या संघाचे बिनगडीबाद 29. पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल विवेक. सामना करतोय प्रकाश. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, परंतु चेंडू मात्र थांबत नाहीये. 1 बाउंस सीमा पार चौकार. विवेकचे देखील मागडे षटक ठरतोय. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता, यार्कर डिलिव्हरी होती, परंतु तितकाच चांगला खोदून काढलाय प्रकाश या फलंदाजांना. चौकार मिळतोय साई स्पोर्ट टोकरवाडी या संघाला. या चौकाराने मात्र संघाचा धावफलक आपण पाहू शकाल 33 आकड्यावरती. अजूनही पॉवर प्लेचा 1 चेंडू शिल्लक. 6 धावा खर्च केले या 2 चेंडूवरती विवेक या गोलंदाजांना. समोर फलंदाज मात्र आपण पाहतोय प्रकाश. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न. दूरवरती चेंडू राहिला. यावेळेस मात्र येतोय निर्धार चेंडू. सर्कल मर्यादा समाप्त होते. पॉवर प्ले समाप्त झाला. या शेतकऱ्याने मात्र संघाची धावफलक आपण पाहू शकाल
39 आकड्यावरती मागडे षटक विवेक या गोलंदाजाचा नाखुश असेल यावेळेस मात्र विवेक रवी देखील मागडं ठरलाय यावेळेस विवेक देखील मागडं ठरतोय अजूनही 2 चेंडू शिल्लक समोर फलंदाज प्रकाश पुन्हा एकदा उंचार उडवण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र नक्कीच हलकाचा कट आणि विकेट पहिला झटका लागतोय ठोकरवाडी या संघाला सुरेख झेल यावेळेस मात्र सुटता सुटता कधीतरी शेवटच्या मोमेंट पर्यंत चेंडूवरती नजर ठेवली शाम्या क्षेत्ररक्षकांना फलंदाज मात्र बाद होईल आपण रिप्ले मध्ये पाहू शकाल अगदी झेल सुटता सुटता यावेळेस पकडले गेले श्याम यांच्याकडून एक गडी बाद 39 धावा पुणे एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय डावखुरी आताचा फलंदाज आहे विलास शेवटचा बॉल असेल दुसऱ्या ओव्हरमधील विवेक हे गोलंदाजाचा सामना करतोय विलास यावेळेस मात्र पुन्हा एकदा थापड शॉट लेग फाईनच्या दिशेने एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय यावेळेस मात्र थोडंसं मिसफिल्डिंग आणि 2 धावा मिळतील या 2 धावा मात्र संघाचा धावफलक आपण बघू शकाल 41 आकड्यावरती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर सायस्पोर्ट टोकरवाडी या संघाने धावसंख्या मिळवली ती 1 गडी बाद 41 बघूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय रावण 11 अवलखेड या संघाकडून रवी पहिल्या ओव्हरमध्ये 27 धावा खर्च केल्या होत्या परंतु यावेळेस बघूया रवी किती धावा खर्च करू शकेल टोकरवाडी या संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती 41 धावा जोडले गेले या 12 चेंडूवरती खूप 2 ओव्हर मात्र मागणे ठरले रावण 11 अवलखेड या संघाचा बघूया तिसऱ्या षटकाला सुरुवात होते पहिलाच बॉल यावेळेस मात्र पहिल्याच बॉलवरती फलंदाज मात्र बीट होतोय चेंडू पडल्यानंतर नक्कीच चेंडूने मात्र खूप टर्न घेतलाय आतमध्ये यावेळेस चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय निर्धार चेंडू होतोय षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा घेऊन जाईल सुरुवात चांगली यावेळेस या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा हलकाचा ऑफ साईडच्या दिशेने काढून दिले चेंडू थोडंसं मिसफिल्डिंग करून ते 1 धाव नक्कीच मिळते टोकरवाडी या संघाला या 1 धावने मात्र संघाच्या धावफलक पुढे सरकेल 42 आकड्यावरती अजूनही असे खूप डॉट चेंडू काढावं लागतील तर कुठेतरी या सामन्यामध्ये अवलखेड हा संघ कमबॅक करू शकेल परंतु यावेळेस तिसऱ्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात आपण पाहतोय रवी या गोलंदाजाची समोर फलंदाज विलास देखील मोठे फटके खेळण्यात माहीर आहे यावेळेस मात्र पुन्हा एकदा आसमानी फटका जेल उडालाय क्षेत्ररक्षक दूरवरती आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा जेल सुटतोय जेल सुटला दिल तुटला 2 धावा देखील लुटल्या यावेळेस मात्र मोठा फलंदाज होता विलास आणि विलासला देखील जीवदान मिळतोय आणि ज्या फलंदाजाचा जेल सुटतोय तो फलंदाज मात्र संघासाठी खूप मागणं ठरतोय बघूया विलास मात्र आपल्या अवलखेड या संघाला मागणं ठरू शकतोय का यावेळेस मात्र संधी आली होती जेल टिपण्याची परंतु संधी मात्र गमवताना आपण पाहतोय पुन्हा एकदा समोरच्या दिशेने ग्राउंड फटका एकदा पुन्हा दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का परंतु यावेळेस चेंडू आडला जातोय थ्रो देखील चांगला येतोय थोडंसं मिसफिल्डिंग पुन्हा एकदा ओहो यावेळेस मात्र पुन्हा एकदा चुकीच्या दिशेला थ्रो आणि यावेळेस मात्र ओव्हर थ्रोच्या धावा मिळत आहे टोकरवाडी या संघाला पंच किती धावा 4
अगदी खराब दिशेला यावेळेस थ्रो केला होता, चुकीचा थ्रो. 4 धावा मिळतील. या 4 धावेने मात्र संघाचा धावफलक आपण पाहू शकाल 48 आकड्यावरती. तर मात्र समीकरण आपण पाहू शकाल 14 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. या ठिकाणी कुठेतरी विकेट आणि डॉट चेंडू काढणं खूप गरजेचं आहे अवलखेड या संघाला, तर कुठेतरी या सामन्यामध्ये कमबॅक करू शकेल. यावेळेस मात्र जोरदार फटका, पुन्हा एकदा जेल उडालाय. क्षेत्ररक्षक आहे यावेळेस मात्र पुन्हा एकदा जेल सोडतोय. 1 बाउन्स फील्ड केला जातोय. एकच धावेल. या 1 धावेने मात्र संघाचं धावफलक पुढे सरकेल 49 आकड्यावरती. अजूनही 13 चेंडू आणि 10 धावा. तेरा चेंडू आणि 10 धावा. गोलंदाजी मार्कावर आपण पाहतोय रवी. तिसरा षटकात येतोय. शेवटचे चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या ओव्हरमधील. सामना करतोय संदीप. सलामीचा फलंदाज आहे. अजूनही संघासाठी चांगलंच योगदान देताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संदीप हा फलंदाज. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस मात्र फटका फसलाय, जेल उडालाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, परंतु यावेळेस मात्र उंची आणि अंतर जास्त गाठलाय. चेंडू मात्र निघून जाईल. सीमा पार षटकार. तर मात्र 4 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी टोकरवाडी या संघाला. बारा चेंडू आणि 4 धावा. बारा चेंडू आणि 4 धावा. आपण पाहतोय क्वालिफायचा सामना रावण 11 अवळखेड विरुद्ध साय स्पोर्ट ठोकरवाडी. या ठिकाणी 59 धावांचं आव्हान होतं, परंतु आता 4 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका सजवला आहे. 1 धावने किस मिळते. या 1 धावाने संघाचा धावफलक पुढे सरकतोय 56 या आकड्यावरती. 11 चेंडू आणि 3 धावा. यावेळेस बघूया संदीपच्या बॅटमधून विनिंग फटका येतोय का. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय मच्छिंद्र. 11 चेंडू आणि 3 धावा. यावेळेस मात्र जरा विकेट मिळवलं तर अजूनही कमबॅक करू शकेल रावण 11 अवळखेड हा संघ, परंतु चांगली फटकेबाजी करताना आपण पाहतो. यावेळेस मात्र जोरदार प्रहार, चेंडूला मात्र भिरकावून दिलाय. विनिंग फटका, चेंडू निघून जाईल. सीमा पार षटकार. आणि आजचा विनिंग पॉल संघ ठरलाय तो साय स्पोर्ट टोकरवाडी हा संघ. विजय झालेला संघाचे अभिनंदन. पराभूत झालेला संघ आहे रावण 11 अवळखेड हा संघ. पराभूत झालेल्या संघाचे गोड गोड कौतुक. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो खेळाडू आहे संदीप. तर संदीप या खेळाडूने समोलेशन कक्षामध्ये संपर्क साधून आपला मेडल स्वीकारायचा आहे. आणि थांबूया आजच्या